आज तर या गाडी माग जवळजवळ तासभर चाललो, पण ही गाडी काय पुढे जाऊ द्याय ना भाऊ. तर मित्रांनो, विषय असा होता, आपली सध्या ट्रिप चालू आहे केळगाव ते नांदेड. गाडी घेऊन तर रात्रीच निघलो होतो बरं का, पण खराब रस्ता असल्यामुळे अजून बी लय लांब जायचंय आपल्याला. तेवढ्यात मग रस्ता एकदम टाप लागला भाऊ. मग काय गाडी एकदम फुल स्पीड मध्ये चालवायला लागलो. रातभर काय झोपलो नाही, त्याच्यामुळे ना मोकार झोप लागायला लागली बरं का आता दिवसा. कारण की आपल्या जो गाडी मध्ये माल होता ना, तो आहे ना थोडा गर्दीत खाली करायचा होता, त्याच्यामुळे ना आपल्याला अर्जंट जायचं होतं. रात्रभर ड्रायव्हिंग करून सुद्धा अजून बी नांदेड आपल्यापासून 46 किलोमीटर लांब. आणि सकाळ सकाळ उठल्याचा फायदा एकच का, ह्या असा नजारा बघायला भेटतो मस्त. तसला नजारा तर बघायला भेटतोच, पण आहे ना रस्ता बी मस्तपैकी मोकळा राहतो. आणि आपला मित्र तर रोज म्हणतो मला सकाळी लवकर उठा जाय नजारा बघण्यासाठी, पण त्याला काय झोपच आवरत नाही. फायनली मग तेवढेच एक परचा आलं बर का नांदेड. लगेच आले ना गाडी बी लावली खाली करायला. चाल म्हणलं आज आहे ना गाडी लवकरच खाली होईन बर का. चला मग काय गाडीत बसून तोपर्यंत आराम करू. आता काय रातभर आपण जागीच आहे, कारण की परत जर रात्री जर गाडी भरून निघली तर आपल्याला जागी राहावं लागेल. फायनली मग 2-1 तासात गाडी आपली खाली झाली बर का. तेवढ्या तिथं बाया भेटला, जे की तो आपला फॉलोअर्स होता. आपल्याला आपले फॉलोअर्स भेटणार, आपण त्यांना व्हिडिओत नाही घेणार असं कधीच होणार नाही. त्याला मग काय आता निघू, गाडी भरायची आपल्याला. अजून गाडीचा नंबर तर मग काय आपण फोनवरच लावला होता, पण पोटातले कावळे काय दम मारायला तयार नव्हते. मग काय मस्तपैकी राईस ती घेतली खायला. मग गाडी दिली मस्तपैकी एक साईडला पार्किंग करून. आणि आपली गाडी जिथं लोड होणार होती ना, ती कंपनी होती. बसलो मग काय गाडीमध्ये एक ठिकाणी, कारण की जोपर्यंत आपल्याला कॉल येत नाही तोपर्यंत आपली काय गाडी भरत नाही. तेवढ्यात तिथं आला बर का ग्रीशन ते करणार. मग मस्तपैकी गाडीला ग्रीशिंग ते करून घेतली. तेवढ्यात मग मस्तपैकी आपल्याला फोन आला ना, आपण निघलो बर का नारायणगावला भरायला. आता आपल्याला एमटीत जायचं होतं 66 किलोमीटर. आणि या गाडीचा विषय असा, याच्या मागे जवळजवळ तासभर झाले चालू राहिलो, पण काय पुढे जायला रस्ताच भेटा. मग कस तरी मस्तपैकी चान्स बघितला आणि दिलं ओव्हरटेक मारून. आपण तर गाडी चालवण्यात बिजी बर का, पण आपला जोडीदार मोकार नाचण्यात बिजी. तेवढ्यात गाडी पोहोचली तिथं जिथं आपल्याला गाडी भरायची होती. आणि इथं माल कमी असल्यामुळे आज गाडी भरण म्हणून याची गॅरंटी बी कमी होती. तेवढ्यात मग आपला एक कुटाणा वाढला. ते कुटाणा म्हणजे ना ताळपत्रीन ते खोलायचं. लगेच फटाफट पहिले तर आपण ताळपत्रीन ते काढून घेतली. आता राहिले तर रशियन ते काढायची. तर मित्रांनो, आमचा कुटाणा तर चालूच राहील बर का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.